हा आवाज ऐकला का? जर तुमचा तिळगुळ पापड जाड होतो, चिकट होतो किंवा दगडासारखा होतो, तर आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण मी आज बनवणार आहे एकदम कागदासारखे पातळ कुरकुरीत फक्त तीळ आणि गुळापासून परफेक्ट प्रमाणामध्ये. नमस्कार, मी राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी गेल्या अनेक वर्षापासून हा पापड करते आणि लोकांचा एकच प्रश्न असतो, इतका पातळ पापड कसा होतो? आज मी ती सगळी ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 1 वाटी पांढरे तीळ, अर्धी वाटीपेक्षा थोडा जास्त गूळ, ना पाणी ना सोडा ना काही एक्स्ट्रा. कारण पापड पातळ व्हायचा असेल तर साहित्य कमी आणि टेक्निक परफेक्ट पाहिजे. तीळ 1 पूर्ण वाटी असतील तर गूळ 3/4 वाटी. ही खूप महत्त्वाची टीप आहे. कढई मध्यम आचेवर ठेवा आणि तीळ सतत हलवत भाजा. इथे 10 सेकंदापेक्षा जास्त भाजल्यास पूर्ण पापड कडू होतो. योग्य भाजलेले तीळ कसे ओळखावेत? फुलतात, हलका खसखस आवाज येतो, रंग बदलत नाही. भाजल्यानंतर लगेच गार करायला बाजूला ठेवा. आता त्यात कढईत बारीक चिरलेला गूळ टाका. सगळ्यात मोठी चूक म्हणजे गुळात पाणी अजिबात घालायचं नाही. गूळ मध्य आचेवर वितळू द्या आणि सतत हलवत राहा. काही सेकंदामध्येच गूळ वितळतो, म्हणून इथे आच मध्यमच ठेवा. जास्त आच असेल तर गूळ जळतो आणि पापड कडवट लागू शकतो. त्यामुळे आच मध्यमच ठेवा. यानंतर यामध्ये 1 चमचा तूप घाला. तुपामुळे पापडाला चकाकी येते आणि चमकदार दिसतात. मी इथे 1 चमचा तूप घालते. तूप पूर्णतः ऑप्शनल आहे. तुपाने एवढा काही फरक पडत नाही. तुम्ही तूप स्किप देखील केलं तरी चालेल. तुम्ही आता या पद्धतीची एक टेस्ट करू शकता, जी टेस्ट ठरवते की तुमचा पाक झाला आहे की नाही. मला इथे पाक करता करता साधारणतः 1.5 मिनिट झाला आहे. मंद आचेवर मी सतत ढवळत आहे. आता मी हे चेक करण्याकरिता एका वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं आहे. त्यामध्ये थोडं पाकाचे 1-2 थेंब टाकणार आहे. 1-2 सेकंदानंतर तुम्ही त्याला हात लावून चेक करू शकता. जर गोळा बनत असेल तर पाक अजून तयार नाही आणि तुटत असेल तर पाक एकदम तयार झाला आहे. आता इथे गोळाच बनत आहे, म्हणजे पाक एकदम तयार झाला नाही. परत 10 ते 12 सेकंदांनी तुम्ही चेक करू शकता. गॅस इथे मी बंद केला आहे आणि परत एकदा चेक करत आहे. तुम्ही पाहू शकता इथे आता गोळी तयार झाली आहे. बघा, अशा पद्धतीचा आवाजही आलेला आहे, म्हणजे इथे पाक रेडी आहे. आता लक्ष द्या, हा पूर्ण पापड यशस्वी होण्याचा क्षण आहे. गॅस बंद करा. सगळे तीळ लगेच गुळात घाला. फास्ट मिक्स करा. जर उशीर झाला तर मिश्रण घट्ट होईल आणि पापड पातळ होणार नाही. तुम्ही इथे झाकणही ठेवू शकता. झाकण ठेवल्यामुळे तीळ आणि गूळ पटकन गार होणार नाही आणि पापड लाटायलाही सोपं जाईल. त्यामुळे मी हे सर्व मिक्स करून थोडा वेळ झाकण ठेवून देत आहे. यानंतर पोळपाटावर थोडं तूप लावून घ्या. मी इथे 1 चमचा तूप पोळपाटाला व लाटण्याला सुद्धा लावून घेणार आहे. यामुळे पापड चिटकणार नाही आणि अलगद पापड निघून येईल. जर तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता आणि बटर पेपर अवेलेबल नसेल तर काळजी घ्यायचं काही कारण नाही. यामुळे ही सुद्धा पातळ असा पापड आपला तयार होतो. आता मी चौबाजूने सगळीकडे तूप लावून घेतला आहे. आता मिश्रणाचा छोटा गोळा ठेवा. यावरती तुम्ही पिस्त्याचे किंवा बदामाचे काप ठेवू शकता. दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवही वाढते. त्यामुळे तुम्ही हवं असेल तर यावर पिस्त्याचे किंवा बदामाचे काप ठेवा. मी इथे पिस्त्याचे काप ठेवत आहे. इथे 4 ते 5 पिस्त्याचे काप ठेवून छान असं लाटून घेणार आहे. लाटताना काळजी घ्यायची. गरम असतं, त्यामुळे चटका लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सावकाशपणाने लाटा. लाटण्याने खूप हलक्या हाताने पसरवा. जोर लावू नका, दाब देऊ नका. मी इथे अगदी हलक्या हाताने लाटून घेत आहे. लाटण्याला थोडंफार चिटकलं तर काही हरकत नाही, ते पटकन निघून जातं. पण तुम्हाला हळूहळू आणि पटकन लाटून घ्यायचं आहे. जर गार झालं तर लाटल्या जाणार नाही. त्यामुळे हलक्या हाताने पटकन लाटून घ्यायचं आहे. आणि आता कॉमन चुका लोक का फेल होतात ते मी तुम्हाला सांगते. पापड जाड होतो, मिश्रण थंड झालं की होतो.
तुटतो कारण तो गूळ कमी आटला की होतो. कडक होतो कारण गूळ जास्त आटला की होतो. या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर पापड कधीच फसत नाही. तुम्ही पाहू शकता इथे आपण अगदी पातळ असा पापड लाटून तयार केला आहे आणि अलगद असा निघाला देखील आहे. याच पद्धतीने मी सर्व पापड करून घेणार आहे. 1 वाटी तिळामध्ये 4 पापड होतात. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पापड करायचे असल्यास तर तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊ शकता. कारण 4 पापडामध्ये तुम्ही एकटे पुरेसे आहे. पण 4 पेक्षा अधिक तुम्ही पापड करत असाल तर तुम्ही दुसऱ्याची मदत घ्या. कारण हे पीठ थोडं गार व्हायला लागतं. त्यामुळे पटपट लाटायला हवं असतं. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊ शकता. मी प्रमाणही तुम्हाला एकदा परत सांगते. 1 वाटी तिळाला अर्धी वाटीपेक्षा थोडा जास्त म्हणजेच 3/4 गूळ हे पुरेसं आहे आणि हे प्रमाण परफेक्ट आहे. ना जास्त गूळ ना जास्त फिक्कं. एकदम परफेक्ट आपला पापड बनून तयार होतो. याच पद्धतीने तुम्ही पापड बनवला आणि गूळ कमी घेतला तर पापड तुमचा कुरकुरीत होईल पण गोड लागणार नाही. त्यामुळे साहित्य तुम्ही प्रमाणातच घ्या. तुम्ही पाहू शकता अगदी अलगद असा तिसराही पापड मी लाटून घेत आहे. झाकण ठेवल्याने खूप फरक पडतो. सारण गरम राहतं. याच पद्धतीने अलगद असा पातळ असा मी चौथाही पापड लाटून घेत आहे. तुमचं तिळगूळ थोडं कडक झालं असेल तर तुम्ही त्याला गरम देखील करू शकता. जास्त नाही, थोडं 4 ते 5 सेकंद. जास्त गरम केल्यास तिळगूळ जळू शकते, चवीमध्ये फरक पडू शकतो आणि पापडही जमणार नाही. त्यामुळे 3 ते 4 सेकंद पुरेसा आहे. बघता बघता चौथाही पापड माझा तयार आहे. या रेसिपीला जास्त साहित्य लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही. अगदी 5 मिनिटात ही रेसिपी बनून तयार होते. हा बघा एकदम पातळ, कुरकुरीत आणि तोंडात ठेवताच विरघळणारा तिळगूळ पापड. ही रेसिपी उपयोगी वाटली असेल तर लाईक करा. संक्रांतीसाठी खास म्हणून शेअर करा आणि अशाच पारंपरिक परफेक्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.